मंडळी, मी आज तुम्हाला तुपापासून एवढी मॅजिक हॅक शेअर करून दाखवणार आहे की त्याने तुमचे जे काही समस्या आहेत स्किन रिलेटेड त्या संपूर्ण नाहीशा होणार आहे। फक्त तूप आणि तुमच्या चेहऱ्यावरती वांगचे डाग असेल, पिंपल्सचे डाग पडलेले असेल, चेहरा खूप काळवंडला असेल, पायाला खूप भेगा पडलेल्या असेल, त्याचबरोबर तुमची स्किन अगदी खूप ड्राय वाटत असेल, आता हिवाळा असल्यामुळे तुमचे ओठ जर फाटले असतील, खूप ड्राय झाले असेल, सगळ्यांकरिता ऑल इन वन अशी आपण एक मस्त असा हॅक बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओला सुरुवात करूयात। आपल्याला यासाठी लागणार आहे तूप आणि ते म्हणजे गाईचंच तूप आपल्याला लागणार आहे। म्हशीचं तूप घ्यायचं नाही आहे, गावरान गाईचं तूप 1 चमचा आपण इकडे घेतोय। आता यामध्ये जेव्हा आपण काही भांड्याचा वापर करत आहोत तर प्लेट आणि कलशचा वापर करत आहोत तर ते तांब्याचंच असायला हवं। तुमच्याकडे जर तांब्याचं प्लेट किंवा कलश नसेल तर 2 पैकी एखादं तरी भांडं हे तांब्याचं असायला हवं। भले ही प्लेट जी असेल ती तांब्याची नसेल तर स्टीलची घ्या किंवा मग कलश जो आहे तो तांब्याचा नसेल तर ग्लासचा वापर करा, पण 2 पैकी एक गोष्ट तुम्हाला इकडे बिलकुल म्हणजे बिलकुलच तांब्याचीच घ्यायची आहे, तरच याचा बेस्ट रिझल्ट मिळेल। हिवाळा सुरू आहे त्यामुळे ही क्रीम एकदम जबरदस्त बनते, कारण वातावरण सुद्धा तेवढं थंड असतं। आता आपल्याला हे अशा पद्धतीने ही क्रीम जी आहे अगदी अशी फेटत राहायची आहे। हे क्रीम जसं आपण हे तूप फेटत राहतो तर काय होतं की हे पांढरट होत चालतं आणि हे घट्टसरपणा यामध्ये येत चालतो। तर आपल्याला काही गोष्टींची काळजी सुद्धा हे करत असताना करायचं आहे। जास्त आपल्याला फोर्स लावायचा नाहीये किंवा जास्त प्रेशरनी हे करायचं नाहीये, हलक्या हाताने आपल्याला हे करायचं आहे, जास्त तामझाम करायची गरज नाहीये। जसं आपण हे फेटत राहतो तसं तुम्ही बघू शकणार की हे जे आहे अगदी घट्ट असं होत चाललेलं आहे। आता आपल्या चेहऱ्यावरती वांग का येतात ते जाणून घेणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। आपल्या चेहऱ्याची जी त्वचा असते ती खूप नाजूक असते आणि त्यामुळे ती जर सतत उष्णतेच्या संपर्कात येत असेल तर तिथे रक्षण करण्यासाठी आपले शरीर मेलॅनिन नावाचा संप्रेरक तयार करत असतं आणि त्याचा रंग तपकिरी किंवा काळा असतो आणि तेच हे वांगाचे डाग असतात। त्यामुळे कधीही बाहेर जात असताना सनस्क्रीनचा नेहमी वापर केला पाहिजे। त्याचबरोबर नेहमी स्कार्फने आपला जो चेहरा आहे तो नेहमी कव्हर केला पाहिजे। आता मला एक कमेंट आली होती की सनस्क्रीन कोणती चांगली आहे, तर ती सांगण्याच्या आधी तुम्हाला इथे थोडंसं सांगते की आपल्याला एकदम थंड पाणी घ्यायचं आहे, 1 चमचा भरून थंड पाणी टाकायचं आहे, ते पाणी टाकत फेटायचं आहे आणि पूर्ण याच्यासाठी पूर्ण क्रीमसाठी फक्त 2 चमचे थंड पाण्याचा वापर करायचा आहे। आता तुम्ही रूम टेम्परेचरवरचं सुद्धा पाणी घेऊ शकता, कारण हिवाळा आहे तर पाणी हे थंडच असतं। सो तुम्ही जे ही सनस्क्रीन वापरत आहात तर ती SPF 50+ असली पाहिजे, ती बेस्ट सनस्क्रीन असते। भलेही तुम्ही कोणत्याही कंपनीची वापरो, जसं की वेगवेगळे कंपनी आहेत, मी स्पेसिफिक असं कंपनी घेणार नाही आहे, कारण कोणाला कोणती सूट होते कोणाला कोणती सूट होते। सो SPF 50+ तुम्हाला घ्यायची आहे। थोडी महागडी जाते पण आपल्या स्किनचं रक्षण खूप छान पद्धतीने करते। तुम्ही बघू शकता आपण पाणी टाकलंय, जे एक्स्ट्रा पाणी आहे ते बाजूला होतं ते काढून टाकायचं आणि पुन्हा 1 चमचा पाणी यामध्ये टाकत आपल्याला हे फेटायचं आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कधीपर्यंत आपल्याला फेटत राहायचं आहे, तेही मी तुम्हाला समोर सांगणार आहे। त्याआधी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे हळद ही जर गावरान असेल तर उत्तम आहे आणि आता आपल्याला हे फेटत राहायचं आहे। हवं तर तुम्ही इकडे केसरचा वापर करू शकता। केसर जे आहे थोडंसं केसर पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही यामध्ये टाकू शकता किंवा मग हळदचा वापर केला तरीही चालेल। हळद असेल किंवा केसर असेल, दोघांचेही खूप छान गुणधर्म आहेत आपल्या स्किनसाठी, त्यामुळे तुम्ही दोन्हीपैकी एकाचा वापर करू शकता किंवा दोन्हीचाही वापर तुम्ही इकडे करू शकता। तुम्ही बघू शकता आपली क्रीम इकडे आता तयार झालेली आहे। ही क्रीम कशी तयार झाली ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। ही फेटत राहायचं आहे जोपर्यंत आपण ही फेटत आहोत आणि जोपर्यंत ही क्रीम जी आहे आपण अशी खाली पाडायचा प्रयत्न केला तरीही नाही पडली, म्हणजे समजून घ्यायचं की आपली क्रीम जी आहे ती बनलेली आहे। आता काय होतं की हिवाळा सुरू झाला आहे त्यामुळे आपलं जर ड्राय स्किन असेल तर ती अति ड्राय होत जाते, त्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीची अगदी घरगुती जर ही क्रीम तुम्ही वापरली तर ड्रायनेस खूप जे आहे कमी होतो। त्यानंतर दुसरी गोष्ट, जेव्हाही तुम्ही हे अशा पद्धतीने फेटत आहात, जर तुम्हाला असं वाटत आहे की तुमच्या शरीरामध्ये जे आहे ही क्रीम तुम्हाला
छान पद्धतीने सूट होत आहे। तर मार्केटची क्रीम तुम्ही इकडे वापरायची नाही, याचाच वापर करायचा आहे। जर तुम्ही हे हॅक बनवलं आहे किंवा ही क्रीम मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ही बनवली आहे, तर तुम्हाला 1 महिना तरी याला टाईम द्यायचा आहे। आता हिवाळा आहे त्यामुळे काय होतं, बऱ्याचदा आपले ओठसुद्धा खूप फाटतात, तर अशा वेळेस त्याच्यासाठी सुद्धा एकदम कारगर असा उपाय आहे। कधी वापरायचं, काय वापरायचं हे सगळं काही मी तुम्हाला समोर सांगणार आहे। त्याचबरोबर बऱ्याच वेळेस उन्हाळ्यामध्ये किंवा कोणाकोणाच्या हिवाळ्यामध्ये सुद्धा पायाच्या टाचांना भेगा पडतात, सो त्या भेगा कुठेतरी जाण्यासाठी सुद्धा हे एकदम बेस्ट आहे। त्यामुळे ऑल इन वन क्रीम आपण बनवतोय। फक्त 2 वस्तू वापरल्या, एक म्हणजे आपण फक्त तूप वापरलंय आणि दुसरं हळद। तुम्ही बघू शकता इकडे आपली क्रीम तयार झालेली आहे। बिलकुल ती खाली पडता कामा नये, असं झालं की समजून घ्यायचं क्रीम तयार झाली। ही क्रीम स्टोअर करत असताना काचेच्या किंवा मग प्लास्टिकची असेल तर ठीक आहे, प्लास्टिक पण असेल तुमच्याकडे तर काचेचीच घ्या। स्वच्छ धुवून घ्यायची आहे। माझ्याकडे आहे पण कसं आहे ना, ऐन टाइमवर ते जे आपल्याला गोष्ट हवी आहे ती सापडत नाही, सो इकडे तुम्ही बघू शकता मी यामध्ये ठेवत आहे। स्वच्छ धुवून घ्यायची, उन्हामध्ये अगदी ड्राय करून घ्यायची आणि नंतर ही क्रीम यामध्ये ठेवायची आहे। आता जर तुमची स्किन ऑइली असेल तरी सुद्धा हिवाळ्यामध्ये तुम्हाला ड्रायनेसचा खूप जास्त असा प्रॉब्लेम फेस करावा लागतो। मग अशा वेळेस जर तुम्ही प्रेग्नेंट आहात तर प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा आपलं जसं जसं प्रेग्नेन्सी समोर जाते तसं पोट वाढत असतं, सो तिथे सुद्धा ड्रायनेस खूप जाणवतो। तर तुम्ही तुमच्या पोटावरती लावण्यासाठी सुद्धा ह्या घरगुती क्रीमचा नक्की वापर करू शकता, तुम्हाला ड्रायनेस बिलकुल जाणवणार नाही। आता यामध्ये जर तुम्हाला असं वाटलं की तुपाचा वास येत आहे तर अशा वेळेस तुम्ही इसेन्शियल ऑइलचे 1 ते 2 ड्रॉपचा वापर करू शकता। रोज रात्री झोपण्याच्या आधी तुम्हाला पाय स्वच्छ असे पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला ही क्रीम लावून घ्यायची आहे। बऱ्याच जणांच्या टाचांना किंवा खाली पूर्ण पायाला, तळपायाला बिलकुल अशा खूप जाळं असतं, सो तुम्ही त्याला सुद्धा वापरू शकता। थोडीशी ही क्रीम आपल्याला तशी थोडीशी सुकू द्यायची आहे, कॅरी बॅग घालून आणि मग वरती सॉक्स घालून तुम्हाला ठेवायची, जेणेकरून पूर्णच आपली क्रीम सॉक्सला लागता कामा नये, म्हणून आपण कॅरी बॅगचा वापर करत आहोत। त्यांना सुद्धा तुमच्या ओठाला हे लावायचं आहे आणि तुमच्या चेहऱ्यावरती वांग जर असेल तर तिथे तुम्हाला रोज रात्री आधी चेहरा स्वच्छ धुवून हे लावायचं आहे। तुम्हाला तुपाचा वास येत असेल तर रात्री प्रिफर करा, रात्री तर लावायचंच आहे। आणि तुम्हाला जर ही क्रीम छान वाटत असेल तर तुम्ही अंघोळ झाल्यानंतर लगेच 5 मिनिटाच्या आधी ही क्रीम लावायची आहे। तुमच्या ओठाला, चेहऱ्याला, हाताला, पायाला जसं तुम्ही लोशनचा वापर करता अगदी तसा वापर तुम्ही करू शकता। खूप छान पद्धतीने याचा रिझल्ट येतो, तुम्ही एकदा अवश्य ट्राय करा, तुम्हाला नक्की हे आवडेल। आणि त्याचबरोबर हे केल्यानंतर 15 दिवस फक्त वाट बघा, लगेच रिझल्ट येत नसतो। 15 दिवसांनी तुमच्या शरीरातला ड्रायनेस तुम्हाला फार कमी झालेला दिसेल। त्याचबरोबर तुमचं जे काही ओठ आहे, फाटलेले ओठ आहे, ते सुद्धा तुम्हाला रिकवर झालेले दिसतील। सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ फार आवडेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। फेसबुकवर बघत असणार तर लाईक करा, फॉलो करा आणि नवीन असाल आणि हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज तुम्ही ना चॅनल आपल्या नक्की सबस्क्राईब होऊन आपल्या चॅनलचा नक्की भाग व्हा। काहीही शंका असेल मला कमेंटमध्ये विचारू शकता। आणि एक अजून गोष्ट, याने काहीच साईड इफेक्ट होत नाही, कितीही काही म्हटलं तर गावरान तुपाचा वापर केलेला आहे, बाहेर केमिकलचा आपण यामध्ये काहीच टाकलेलं नाही आहे। चला बाय।